नाव सांगा आपलं. विठ्ठल माणिकराव वानकर, गाव कुठलं आहे आपलं. गाव कुकसापाट. उक्सा फाटा. ओके. हे सोयाबीन जे आहे हे सगळं तुमचं शेत आहे पूर्ण आहे ना. हां हां. किती एकर शेती आहे तुम्हाला. इथं सर 3 एकर शेती. बरं बरं. आणि हे आता किती एकराचं सोयाबीन आहे ही आपली. आता समजा धुळे बंधारे आता 2.5 एकरात सोयाबीन. 2.5 एकरात आहे. बरं, याच्यावर तुम्ही काय वापरलं. सुरुवातीला 20-22 दिवसांनी सर मी कीटकनाशक सोबत अपसाईटीचा वापर केला हो. याच्यासोबत. प्रति पंप 20 मिली. ओके. हो. प्रतिपंप 20 मिली. 20 मिली. बरं बरं. आणि अशा 2 वेळा किती वेळा फवारणी झाल्या. 2 वेळा. 2 वेळा. मी दुसऱ्या वेळेस मी 15 मिली वापरलो. अच्छा. त्याचं प्रमाण कमी केलं. हो. राईट राईट. बरं, तुम्हाला असं वाटतं का की अपसाईड वापरण्यामुळे याचा फायदा झाला आपल्याला. मला खूपच फायदा आहे. म्हणजे मागच्या वर्षी या शेतामध्ये नाही, सोयाबीन या होती. अशा प्रकारचं पिकच पिकच नाही आलं नाही कधीच. नाही नाही. बरोबर आहे. मला अपसाईटीपासून खूपच फायदे मिळाले. Right. कारण माझी जमीन भुसभुशीत झाली. क्या बात आहे. बढिया. एक महत्वाचा पॉईंट माझ्या लक्षात आला हो हो. की जमीन मला भुसभुस वाटली हो. त्याच्यापासून. हो. मी म्हणजे मागच्या मध्ये हो. उन्हाळी मूग पेरला होता. हो, हो. उन्हाळी मुंगामध्ये मी आपलं हे वापरलं, अपसाईटी वापरलं. देतात साहेबांना, हो. साहेब इथंच थांबलेले होते. हो हो. तर मी अपसाईटीचा वापर केला. उन्हाळी भुईमुग मध्ये. हा, उन्हाळी मुंगामध्ये मूग होता. तर त्याचा काय रिझल्ट आला. किती झाले मूग तुम्हाला. एकरी मला पहा एका एकरामध्ये पहा झाले 6 क्विंटल 80 किलो झाले. बाप. पण तरी गारांनी मार खाल्ला होता गारांनी. अरे बाप. हो. हे सगळं कमाल. अपसाईट बिलकुल. म्हणून माझी जमीन भुसभुशीत झाली. बिलकुल. म्हणजे मला जमिनीमध्ये फरक जाणवला. मातीमध्ये Yes, yes. एकदम असा मऊ लागू लागली माती. बरोबर. दिली तुम्हाला अपसाईटी. अपसाईटी आपले हे नारायण जाधव. यांनी. हो यांनी. हे जाधव. राईट राईट राईट. ओके. थँक्यू. एकदम मला असा जमिनीमध्ये परिणाम मोठा. ओके. थँक्यू. अपसाईटी